नमस्कार, आता आपण आहोत क्युमेन क्लब ठिकाणी। मागील 1 वर्षापूर्वी सुरुची इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी एका अनुचित प्रकार घडला होता। त्या ठिकाणी एक ज्या वसतिगृहात राहणारी एक मुलगी होती, त्यावर अधीक्षक आणि चेअरमनने त्या ठिकाणचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी ती शाळा बंद करण्यात आली। मात्र त्या शाळा शिकणारे जे विद्यार्थी होते, हे विद्यार्थी साक्री आणि शिरपूर तालुक्यातील आदेशी भागातून येतात। या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आता त्यांचे दाखले न मिळाल्यामुळे आणि त्या ठिकाणी त्याची पुन्हा कुठल्या शिक्षणाची सोय न झाल्यामुळे आज हे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनाला बसतात, त्यासोबत ते पालक पण आहेत। तर आपण जाणून घेणे नेमकं या लोकांची समस्या काय आणि यांना पुढच्यांची मागणी काय। तर दादा, काय सांगणार, तुमची काय मागणी आहे? आमची मागणी अशी आहे की आम्हाला शाळा बदलून नामांकित शाळेत प्रवेश द्यावा मुलांना। आजपर्यंत आम्ही दोन महिने फिरत आहे, वारंवार शासनाचे अर्ज वगैरे दिले आहेत, पण अजूनपर्यंत काहीच निर्णय झालेला नाही। त्याच्यामुळे मुलांचं पण शिक्षणाचा नुकसान होत आहे। त्याच्यामुळे आम्हाला नवीन शाळा, कोणतीही नामांकित शाळा चालेल आम्हाला, पण तात्काळ प्रवेश द्यावा मुलांसाठी। आपण पाहू शकता की एकीकडे सरकार विद्यार्थ्यांना पुढे करण्यासाठी काही ना प्रयत्न करत असतात, त्या संदर्भात देखील आता अशा प्रकारचे आदिवासी मुलांना अशा अन्याय अत्याचार होत असतील आणि त्यांच्या मुलांचं भविष्य देखील टांगणी लागलेलं असताना पालकांनी करावं काय, हा नेमका हा मोठा प्रश्न पडतो। दादा, काय सांगणार तुम्ही? आपल्या ज्या प्रकारे आज तुमच्या सोबत जे लहान लेकरं या ठिकाणी मुलं बसलेत, त्यांच्या भविष्यासाठी तुमचं पुढचं काय मागणी आहे? सर, आमचं एकच मागणी आहे की आमच्या पोरांना कोणत्याही दुसऱ्या आदिवासी नामांकित शाळेत प्रवेश पाहिजे। त्यासाठी आम्ही प्रशासनांना, माननीय कलेक्टर ऑफिस, शिक्षण अधिकारी, आयुक्त साहेब आणि पीओ ऑफिस या सर्वांना आम्ही निवेदन देऊन सुद्धा आमचे 2 महिने झाले तरी त्यांच्यावर काही आउटपुट निघत नाही सर। त्यासाठी आम्ही सर्व लेकरांना घेऊन आज आम्ही इथं उपोषणला बसण्याची वेळ आली आहे सर। ते याचे आम्हाला तात्काळ काही निवेदन देऊन सुद्धा आमचं काम होत नाही, तर आम्ही उपोषणला बसलोय। यासाठी आम्हाला प्रशासनाने लवकर पोरांना तात्काळ ऍडमिशन द्यावे, हीच मागणी आहे आमची। या संदर्भात तुम्ही आदिवासी विकास प्रकल्प यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट केला काय? हा, कॉन्टॅक्ट केला आहे सर आम्ही। तर शासनाने शाळेची मान्यता रद्द केली सर। शासनाने जर मान्यता रद्द केली तर आमचं पोरांचं काय होणार सर? त्यासाठी आम्ही सर्वांना भेटलो, माननीय आमदार साहेबांना सुद्धा भेटलो, तरी आमचं झालं नाही नियोजन। तर त्यासाठी आज धुळे इथे आम्ही कलेक्टर साहेबांना, पोलीस स्टेशनला निवेदन देऊन सुद्धा आम्ही आज आंदोलनाला बसण्याची वेळ आली आहे आम्हाला। आपण बघू शकता की अशा प्रकारे या ठिकाणी लहान लेकरं या ठिकाणी बसलेत। मागील काही महिन्यांपासून हे लोक आपल्या या संदर्भात मुलांच्या भविष्यासाठी जिल्हाधिकारी मॅडमांना, तसेच आदिवासी विकास प्रकल्प जे मंडळ आहेत त्यांना देखील त्यांनी संपर्क साधला। कुठल्याही प्रकारची त्यांची मागणी या ठिकाणी मान्य होते आणि त्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी या आंदोलक या ठिकाणी बसले। दादा, जर तुमच्या या ठिकाणी मागण्या मान्य नाही झाल्या तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आम्ही उपोषणाला बसू, आमचं मुलांचं भविष्यासाठी आम्ही काही पण करू। इथे नक्कीच न्याय मिळाला पाहिजे आम्हाला। नक्कीच मुलांच्या भविष्यासाठी आपण काही करून न्याय मिळाला पाहिजे। म्हणजे आपण पाहू शकता की ज्या प्रकारे आज नीटच्या परीक्षेचा संदर्भात प्रश्न असेल, सेटच्या परीक्षेचा संदर्भात प्रश्न असेल आणि ज्या प्रकारे पेपर फुटीचे काही मुद्दे होत आहेत आणि जंतर मंत्र मोठ्या स्वरूपात आंदोलन चालू आहे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आज सरकार खेळण्याचं काम करत आहे। आणि या पार्श्वभूमीवर आज आपण पाहू शकता की सर्वसाधारण गरीब कुटुंबातून आदिवासी परिवारातून म्हणजे पीडित घटक आहे, या घटकाला विकास समूहामध्ये आणण्यासाठी एक प्रयत्न केला होता। मात्र या ठिकाणी ह्याच मुलांचं भविष्य टांगणे लागलेलं आहे आणि पालकांची देखील तीच समस्या आहे। आणि आगामी काळात जर प्रशासन यांची मागणी मान्य नाही केली ते तीव्र स्वरूपाचे आंदोलन हे उपोषण देखील करते, अशी देखील यांचं म्हणणं आहे। जनसामान्याचा आवाज।